इथं तुकोबाराय म्हणतात देवा आता ऐसा करी उपकार. देवाला सांगतात की बाबा माझ्यावर उपकार कर. काय उपकार कर? देहाचा विसर पाळी मज. या देहाचा विसर पाळायला सांगतात. जो आपण देह इथं घेऊन आलोय त्या देहाचा विसर, कारण का याच देहानं भगवंतापर्यंत जायचं आहे आणि त्याच देहानं परत देहाशी तादात्म्य नसावं, कारण का देहाशी तादात्म्य धरलं तर तिथं परत नवीन संसार चालू होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात देहाचा विसर पाळी मज. मगच काय होईल तरच आपल्याला सुख प्राप्ती होईल. तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशे राजा कळवाले. बाबा याच देहानं त्या देहाचं जर का या ठिकाणी तादात्म्य निघून गेलं तरच मला ते खरं सुख आहे ना ते सुख प्राप्त होईल म्हणतात. नाही त्याच्या पुढे सांगतात ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. ठाव म्हणजे त्या चित्ताला तिथं थांबव. कुठं? तुझ्या चरणाजवळ थांबव म्हणतात. ठाव म्हणजे त्या तुझ्या चरणाजवळ माझं चित्त जळून ये म्हणतात. सकळ वृत्तीशी अखंड. सगळी जी वृत्ती आहे ना ती वृत्ती भगवंताच्या पायावर राहू दे म्हणतात महाराज. त्याच्या पुढे काय सांगतात बघा. आस बयश चिंता लज्जा काम क्रोध. आस म्हणजे आशा, भय, भीती, लज्जा, लाज, काम, क्रोध. तोडावा संबंध याचा माझा. हे जे सगळे विकार आहेत ना या विकारापासून माझा संबंध तोड म्हणतात. कारण त्या परमार्थाला घातक हे विकारच आहेत महाराज. त्यामध्ये षडविकार असतील. त्या षडविकाराच्या ज्ञानं आस, भय, चिंता, लज्जा, काम, क्रोध हे विकार आहेत ना ह्या विकारांपासून मला बाजूला कर म्हणतात. नाही पुढच्या 5व्या चरणामध्ये तुकोबाराय आणि मागणं मागतात. काय मागणे ते हेची आहे आता नाममुखी संत संग देई. काय सांगतात बघा तुकोबाराय. बाबा एक हेच मागणं आहे. काय की बाबा मला संतांची संगत दे आणि मुखामध्ये नाम दे म्हणतात महाराज. आणि हे सगळं कशाने घडतं तर तिथं तुकोबाराय सांगतात की बाबा तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. सगळा परमार्थ हा आपल्या भावावर अवलंबून आहे महाराज. भाव आपण प्रतिपादन भगवंताजवळ करत असताना सगळ्या भावानं भगवंताला आपण शरण गेलो तरच त्या ठिकाणी आपण तरतो. नाहीतर वास्तविक पाहिलं तर आपला भाव म्हणजे प्रेम भगवंताकडे सगळं असू शकत नाही महाराज. आपलं प्रेम जर का भगवंतावर सगळं असेल ना तरच आपल्याला भगवंत पावतो. आपलं प्रेम सगळं संसारामध्ये गुंतले. त्यामुळे सगळं प्रेम म्हटलं तर तिथपर्यंत जाऊ शकत नाही. आपण जो परमार्थ करतोय तो सगळा वरचाच आहे महाराज. नुसतं वरवर सगळं आपलं चाललेलं आहे. म्हणून तो वरचा परमार्थ नको म्हणतात महाराज. घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध अंतकरणयुक्त सेवा असावी म्हणतात महाराज. आपण त्याचा थोडक्यात भावार्थ आहे. आजचा जागराचा दिवस आहे. आपण भला मोठा आहे. कुठं जेवढा ताणेल तेवढा ताणता येतो. कारण का त्या जर का हरिजागर करायचं म्हटलं तरी सुद्धा चालतंय. म्हणूनच वेळाने कीर्तन सुरू झाले. म्हणता आजचा जागराचा दिवस आहे त्यामुळे वेळाने जरी चालू केलं नाही शेवटला जरी संपलेला तरी सुद्धा चालतंय. असो एका लाटेवर 2-2, 3-3 कुस्त्या आता चालू आहेत. कारण का सगळीकडे कीर्तन चालू असल्यामुळे शेजापाजारी सप्त चालू आहेत महाराज. असो आता प्रत्येक जण मला वाटते डबल करून आलाय. मी पण आलोय टिबल. असो बघा शेवटचा दिवस म्हटलं की मागणी पर आवून आला. इथं मागणी मागत असताना तुकोबाराय काय सांगतात बघा. मागणं मागत असताना कुणाकडे मागावं आणि मागण्याचा विषय काय असावा. मागणं मागत असताना मागणं हे कोणत्या दृष्टिकोनातून असावं. आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचं आहे ते मागणं कुणाकडे मागावं. जो ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण वर्य वस्ती जेत म्हणून तू भगवंत. हे 6 गुण ज्याच्याकडे आहेत ना त्याच्याकडेच मागावं महाराज. कुणाकडे तरी मागावं काय महाराज. नाहीतर व्यवहारातलं एक म्हण आहे ते आता इथं बोललं येते नाही. उघड्यापाशी कुणाकडे काय मागून चालेल का महाराज. जे आपल्याला जे प्राप्त आहे ना ते ज्याच्याकडे मिळेल त्याच्याकडेच मागावं. नको त्या माणसाकडे मागून काय आपल्याला मिळणार आहे का महाराज. परंतु इथं मागणं मागायचं पण नाही म्हणतात.
काही ठिकाणी तुकोबराय मागणं मागू नये म्हणतात आणि इथं मागताना सुद्धा मागं पुढे बघत नाही. बाबा इथं काय सांगतात, उपकार कर म्हणतात. काय उपकार? देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाळी मज. उपकार कर म्हणजे देवाकडे सुद्धा हे मागणंच आहे महाराज. हे मागणं मागत असताना देवाकडे मागायचं म्हणजे कोणत्या दृष्टिकोनातून मागायचं, आपण त्यात काय फायदा आहे, कोणतं शाश्वत मागावं का अशाश्वत मागावं. आपलं जे मागणं, जीवाचं जे मागणं असतं ते कसं आहे हो, अशाश्वत आहे. आणि संत मागतात ते शाश्वत मागतात महाराज. संतांनी बघा कोणत्याही प्रत्येक तुकोबरायांनी सांगितलं काय, हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. मागणं मागताना कसं मागितलं, दान दे म्हणतात. कोणतं? तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न पडावा असं मागणं मागितलं. किंवा मागण येते हेची आहे आता नाममुखी संत संग दे. किंवा आपण शेवटच्या चरणामध्ये आरती झाल्यानंतर सुद्धा मागण येते तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. म्हणजे त्यात सुद्धा संतांचंच मागणं, संतांची संगतच मागितली महाराज. नाही एके ठिकाणी सांगतात, काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. वडिलांची रीत जाणून इथं मागत नाही. बघा बोलोबा आपले तुकोबरायांचे वडील बोलोबा काका ज्यावेळी भगवंताकडे महिनावारीला जात होते त्यावेळी एकटे जात होते. एकदा कणकाई माता सोबत गेली. आता हे सगळं ऋण भगवंतावर होतं महाराज. कारण का काही भक्त कोण मागत नाही त्याचं ऋण भगवंतावर असते महाराज. मग त्या तुकोबरायांच्या वडिलांचं ऋण भगवंतावर एवढं झालेलं की त्या ऋणाच्या भारानं देव वाकले होते महाराज. ज्यावेळी बोलोबा काका दर्शनाला जात होते त्यावेळी भगवंताची मान खाली. आता ते काही मागत होते, जायचं दर्शन घ्यायचं मी परत यायचं. एके दिवशी कणकाई माता म्हटली मी पण सोबत येणार. आता त्यावेळी त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती महाराज. आणि जवळून जात असताना बोलोबा काका दर्शन घेतलं, पुढे गेल्या आणि कणकाई माता मागे दर्शन घेतली आणि भगवंताकडे हातून उभारली. भगवंताने विचारलं माता कसं काय, तर बरं आहे. तुला काय वाटतंय, तर तुझ्या मनात आहे ते मला समजले, दिलं जा म्हटलं. भगवंताने कोण सांगितलं, तर ठीक आहे म्हणजे दर्शन घेतलं आणि निघून गेले. बोलोबा काकांनी जवळ आल्या मातेला विचारले इतका वेळ का, तर काय नाही. काय मागितलंस भगवंताकडे, तर मी काही नाही मागितलं नाही, भगवंतच मला म्हणले काय पाहिजे ते दिलं जा, परत जा म्हणले. तुला एवढ्यासाठी बोलवलं नव्हतं, परत जा आणि द्यायचं आहे ना तर काय दे, पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. पुत्र द्यायचा आहे ना तर कसा दे, त्याचा तिही लोकी झेंडा असेल असा पुत्र दे म्हणून सांगितलं. आणि मग ती पुत्रप्राप्ती झाली ती तुकोबरायांची. म्हणजे मागणं मागत असताना सुद्धा कसं मागायला पाहिजे आणि ते मागताना कुणाकडे मागायला पाहिजे याचे आपल्याला ज्ञान पाहिजे. म्हणून इथं तुकोबराय उपकार कर म्हणतात. आता उपकार संतांचं जे आपल्यावर आहे ते भेटण्यासारखे आहेत का महाराज उपकार. आणि संतांनी उपकार भगवंताकडे मागावे. काय, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. उपकार कर म्हणतात तेव्हा मला या देहाचा विसर पाड. आता देहाचा विसर पाडणं साधी गोष्ट आहे का महाराज. देह आपल्याला कशासाठी दिलाय भगवंतानं, हा एकमेव देव कशासाठी दिलाय हो. देवी दिला देव भजना गोमटा, देवी दिला देव भजना गोमटा, देवी दिला देव भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. आपल्याला हा देह कशासाठी दिलाय हो, एकमेव भजन करण्यासाठी एवढा हा देह दिला महाराज. वास्तविक पाहिलं तर 84 लक्ष योनी सांगितल्या, परंतु एकमेव हा नरदेह भगवंतापर्यंत येऊन पोहोचतो आणि याच देहानं आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतं. तेवढ्यासाठी दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपणा भवरोग. याच देहाची देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे पूजन. आणि हे ज्ञान
कुठे नाही म्हणतात, फक्त याच देहानं. डोळे तुम्ही झाले सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव येही राही विठोबाच्या पायी. हे सुद्धा मागणंच आहे महाराज. तुकोबरायचं या पंच ज्ञानेंद्रियांच्यासाठी मागितलेलं मागणं आहे महाराज. जे ही सगळी इंद्रिय दिलीत ना, ती भगवंताच्या प्राप्तीसाठी आपल्याला ही इंद्रिय दिलीत महाराज. त्याच न्यायानं हा आपल्याला देह प्राप्त झाला आहे. कुणाला तरी मिळतो का देह महाराज? कुणाला तरी मिळत नाही. सहजासहजी न मिळणारा हा देह, कागताली न्याय पावला हा देह, न घडतो उपाय घडाले सहजासहजी शेवटची पाळी, तेव्हा मनुष्य जन्म चुकली यावर मग फेरा पडे. सहजासहजी मिळाला का महाराज? शेवटला म्हणजे कधी? अगदी 83,99,999 योगी फिरून फिरून शेवटला आता तरी हा देह बघून इथपर्यंत पोचतोय काय बघूया. या न्यायानं भगवंतानं आपल्याला हा देह दान दिला महाराज. जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, एकमेव हा नरदेह दिलाय की जेनं आपल्याला भगवंताचं गुण गाता येईल. या न्यायानं आपल्याला हा नरदेह प्राप्त झालाय महाराज. इतर कोणत्याही योनीनं गाता येईल का महाराज? एखादं गाढव समजा गायला लागलं तर आपण त्याला कसला प्रसाद देतो, त्याचं गायन चाललं का महाराज? पण तू इथं आपल्यासारखा कोणतरी गायला लागला तर काय म्हणते, काय गायला लागलाय? म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी एकमेव याच देहानं आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येतं. मग आता तिथपर्यंत पोहोचता येतं आणि या देहाचा विसर पाडावा म्हणतात तुकोबराय का? या देहानं तिथपर्यंत पोहोचल्यानंतर या देहाचा काय उपयोग नाही म्हणतात. म्हणजे याचा अर्थ इथं काहीतरी कळते महाराज. या देहाने भगवंतापर्यंत गेल्यानंतर आपल्याला तिथं हा देह नको म्हणतात. नको म्हणजे त्या देहाचा विसर पाडा म्हणतात. देह ठेवायला सांगत नाही, देहाचा विसर पडायला सांगतात. मग तो विसर का पडायला पाहिजे? तर इथं तुकोबरायला सांगायचं आहे की याच देहानं आपण तिथपर्यंत गेलो बरोबर आहे, पण तू याच देहाच्या न्यायानं पाठीमागं येतं ते दुःख येतं महाराज. कारण का? याच देहानं अहम ममतेची लवड सवडी, माते नवती बापुडी, मनोनी जन्म मरणाची धुतडी ढवळती का? याच देहानं मी आणि माझं हे पाठीमागं भ्रांतीचं ओझं लागतं, ते फक्त याच देहानं लागतं महाराज. याच देहाच्या न्यायानं आपल्याला तिथपर्यंत जाता येतं बरोबर आहे, पण तू त्याच्या पाठीमागं हे भ्रांतीचं ओझं नको आहे. तिथं पोचण्यासाठी हा देह दिलाय. एखाद्या एसटी मध्ये आपण मांडेवाडी पाठीवर बसलो आणि कोल्हापूर स्टँडवर आपल्याला तिकीट तिथपर्यंत काढल्यानंतर तिथं आपल्याला उतरावं लागतं. परत ती एसटी माझी म्हणून चालेल का महाराज? आपल्याला सवय काय झाली, जर एसटी बसली तर ही जागा माझी म्हणून आपण सांगतोय महाराज. चालेल का महाराज? तिथं आपली आसक्तीता काढून टाकायची. इथं हा देह कशासाठी घेऊन आलोय? तर भगवंत प्राप्तीसाठी घेऊन आलोय. भगवंत प्राप्त झाल्यानंतर या देहाचा काय उपयोग आहे का? या देहाचा काही उपयोग नाही. आणि जर का उपयोग ठेवलाच तर त्याला दुःख कारणीभूत आहे महाराज. आपल्या पाठीमागं दुःखच लागणार महाराज, दुसरं काय नाही. बघा, जीवाच्या न्यायानं इकडं देवापर्यंत पोहोचता येतं, इकडं देहापर्यंत पोहोचता येते. मग या देहानं जीवाकडे जायचं का देवाकडे जायचं ठरवलं पाहिजे महाराज. या जीवानं, जीव आहे त्या जीवानं देहाकडे जायचं का देवाकडे जायचं? आपलं कार्य साधून घ्यायचं असेल तर भगवंताकडे आपण गेलं पाहिजे. ही इथं त्रिपुटी आहे, जीव, देव आणि देह. त्या न्यायानं आपल्याला भगवंतापर्यंत जायचं आहे ना, तर त्या देहाचा विसर पडायला पाहिजे. बघा, आपण जर का समजा शेतात गेल्यानंतर आपल्या पायामध्ये काटा लागला. आता माता भगिनीच्या पायामध्ये काढला तर ती आपली लगेच पिन काढून त्या ठिकाणी काढतात, परंतु आपल्याजवळ पिन वगैरे काय नसते. शेतात गेलं आणि आपल्याला काटा लागला तर तो काटा काढायला साधन काय पाहिजे? काट्यानंच काढायला पाहिजे. तो काटा काढला, आता आतला काटा काढला, त्या काट्यानं काढला, त्याचं उपकार झाले म्हणून तो काटा खिशामध्ये ठेवायचा. आता तोच काटा खिशामध्ये घेऊन जर का आपण झोपलो आणि न कळत एका कुशीवर वळलो आणि तोच काटा काय करेल हो
दुःख देईल का नाही महाराज? तो काटा घुसणार आपल्या हृदयात घुसणार. आता हृदयात घुसल्याला बरा का टाचत घुसल्याला बरा? असतील पाहिजे तर दोन्ही पण घुसायला नको, परंतु त्यातल्या त्यात बरा कुठला? टाचत घुसल्याला. इथं घुसल्याला ऑपरेशनच काढायला पाहिजे, टाचत घुसल्याला तिथून निदान काट्यानं काढता येईल. तसं याच देहानं तिथपर्यंत गेलो बरं आहे, परंतु याच देहानं तिथं गेल्यानंतर या देहाच्या पाठीमागे जो प्रपंच लागला ना, तो प्रपंच तिथपर्यंत येतो महाराज. आणि तिथं आपल्याला काय होतं हो? त्याच पाठीमागं दुःख लागते महाराज. दुःखाला कारण काय सांगितलं शास्त्रानं? दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पाप पुण्य, पाप पुण्याला कारण धर्म अधर्म, मग राग द्वेष, मग अनुकूल प्रतिकूल, मग भेद ज्ञान आणि मग स्वस्वरूपाचं अज्ञान. हे दुःखाला कारणीभूत सांगितलं. पहिलं काय सांगितलं हो? शरीर हे दुःखाला कारणीभूत आहे. कारण का? दुःख याच शरीरानं आपण घेऊन आलोय आणि जाताना दुःख आपल्याला या शरीरानं दुःख होते महाराज. आपल्याला बरीच उदाहरणं नाही त्या बाबतीत. शरीरानं दुःख होण्याचं कारण याच शरीरानं दुःख आपल्याला प्राप्त होतं. म्हणून त्याच शरीराचा या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात काय बाबा? देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडीमज. या देहाचा तिथपर्यंत पोचल्यानंतर ज्यावेळी पोचतो तुकोबारायचं आठवण आहे महाराज काय? नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. कधी म्हटले हो तुकोबारायांनी? भगवंताजवळ गेल्यानंतर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर म्हणून सांगितले महाराज. म्हणून या देहानं तिथं भगवंतापर्यंत पोहोचल्यानंतर परत त्या देहाचा उपयोग कशासाठी करायचा आहे हो? फक्त साधन म्हणून. हे साधन आहे भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी. हे एक दिलेलं निमित्त मात्र शरीर आहे महाराज. तिथपर्यंत पोहोचता येते हे साधन आहे. त्या साधनाच्या माध्यमातून साध्यापर्यंत पोहोचल्यानंतर साधन टाकून द्यावं का साधनाशी संलग्न राहावं? साधन टाकून दिलं पाहिजे महाराज. बघा गोटा कशासाठी असतो? बैल बांधण्यासाठी गोटा. मग बैल बांधण्यासाठी गोटा, मग गोट्यासाठी बैल आहे का? गोट्यासाठी बैल आहे का बैल बांधण्यासाठी गोटा आहे? बैल बांधण्यासाठी गोटा आहे. आणि बैल कशासाठी आहे? आऊत करण्यासाठी. बैल आऊत करण्यासाठी आहे, गोटा बैल बांधण्यासाठी आहे. म्हणजे तसं हा देह कशासाठी आहे? भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी. म्हणून या देह भगवंताच्या पर्यंत पोहोचल्यानंतर या देहाची आसक्ती काढून घेण्यासाठी तुकोबाराय म्हणतात पहिल्या चरणाच्या माध्यमातून, देवा आता ऐसा करी उपकार, 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 देहाचा विसर देहाचा विसर पाडी मग, तरीचा हा जीव सुख पाय माझा, तरीचा हा जीव सुख पाय माझा, देहाचा विसर पाडी मग, तरीचा देहाचा विसर पाडी माझ, तरीचा हा जीव सुख पावे माझा, बळी केशी राजा तोळवाले. खरं तर सुख प्राप्त करायचं आहे ना, तर देवा माझ्या या देहाचा विसर पाड म्हणतात. कारण का याच देहानं भगवंतापर्यंत पोहोचता येतं. तरी येण्याची शरीरा येणे सरे संकिंबवना येल झाले शिरापुढे. या न्यायानं याच शरीरानं भगवंतापर्यंत पोहोचता येतं. त्यासाठीच आपल्याला देह दिलाय. पाहे पा शरीराची गावा जया लागे आले पांडवा, तो कार्य तू आगवा सांडून या. आपण तो कार्य सांडून नको त्या ब्रह्मामध्ये नको त्या ठिकाणी सुख शोधायला लागलं. या देहाचा विसर पाडणे म्हणजे काय हो? देहावरची आसक्ती टाकू देणे.
देह नवे मी सरे देह नवे मी सरे देह नवे मी सरे देह नवे मी सरे जर का देहावरची आसक्ती गेली ना काय मिळो गोरला वे विठ्ठल जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद कधी दिसेल हो देहावरची आसक्तीच आपल्याला दुःखाला कारणीभूत आहे महाराज. कारण का देहाच्या ज्ञानानं भेद ज्ञान आपल्याला भेद कशाच्या ज्ञान होतो हो या देहाच्या ज्ञानानं मी आणि माझं लागल्यामुळं त्या ज्ञानानं आपल्याला भेद नाम दुःख पाठीमागं लागतं आणि त्याच्यावरची आसक्ती गेली तर फक्त उरतो तो फक्त भगवंतच होतो. आपल्याला बरीच उदाहरणं जनक राजाचं उदाहरण माहिती आहे. बऱ्याच उदाहरणं या प्रत्येक संतांच्या न्यायानं पाहिलं तर प्रत्येक संतांनी देहावरची आसक्ती काढूनच भगवंतापर्यंत पोचायचं काम केलेलं आहे महाराज. म्हणून त्या देहाचा विसर पाहिजे तरीच हा जीव सुख पावे माझा बले दिवशी राजा पुळवाले. आणि तिसऱ्या चरणामध्ये काय सांगतात बघा महाराज. आज ठाव देई चित्ता राखे पायापासी सकळ वृत्तीसे अखंडित. बघा तुकोबाराय काय सांगतात ठाव देई चित्ता राखे पायापासी. जे चित्त आहे ना त्या चित्ताला कुठे बांधून घालतात तुझ्या पायावर बांधून घालतात. आता ते चित्त कुठं नांदतं हो या देहामध्ये ते चित्त नांदतं का त्या देहामध्ये चित्त नांदतं का नाही सकळ वृत्तीशी सांगितलं. सगळीची वृत्ती म्हणजे कोणती हो अंतःकरण वृत्ती. मग त्या अंतःकरण वृत्तीमध्ये किती आहे तो 4 अनुबंध चतुष्ट सांगितली त्याला काय मन बुद्धी चित्त अहंकार ही सगळी वृत्ती सांगितली महाराज. त्या चित्ताला अगोदर बांधून घालून सांगितले का तर त्या चित्ताच्या ज्ञानानं चित्त काय करतं हो जिकडे तिकडे पळतं. त्या चित्ताला चिंतन करायला लावायचं आहे. चित्ताने काय करायचं हो चिंतनच करायचा. त्या चित्ताला तेवढं तुझ्या पायावर बांधून घाल म्हणतात. ते चित्त नांदतं कुठं हो हा दिसलेला हा स्थूल देह म्हणजे हे सगुण रूप झालं. त्याच्या आतमध्ये असणारं निर्गुण रूप म्हणजे कोणतं सूक्ष्म देह. त्या सूक्ष्म देहामध्ये नांदतात ते पंचप्राण पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि ते अंतःकरण चतुष्ट असा तो एक 16चा संज्ञा. कुणी 16चा सांगितला कुणी 19चा सांगितला. प्रत्येक शास्त्रकाराचं म्हणणं वेगळं आहे महाराज. तिथं आपल्याला जायचं नाही. फक्त इथं काय सांगायचं जे अंतःकरण चतुष्ट आहे ना ते अंतःकरण चतुष्ट आतल्या सूक्ष्म देहामध्ये नांदतं ते अंतःकरण चतुष्ट. आता हा देह इथं जन्माला आलाय हा इथंच जाणार आहे परंतु आपली आसक्ती कुठं राहिल्यावर फक्त याच देहावर आपली आसक्ती आहे. आतल्या देहावर आपला विश्वास आहे का. आपल्याला जे दिसतं ते खरं वाटतं आणि जे दिसत नाही ते काय वाटतं हो खोटं वाटतं. परंतु संतांचं काय हो संतांना जे दिसत नाही ते खरं वाटतं महाराज. आणि म्हणजे जगत मिथ्या करायचं काम कुणाचं आहे संतांचं नाही. आम्ही काय करायला लागलोय आम्ही आमची दृष्टी बदलत नाही सृष्टी बदलायला निघालो. सृष्टी बदलता येईल का महाराज. पहिले आपली दृष्टी बदलायला पाहिजे. दृष्टी बदलली तर सृष्टी बदलेल महाराज. म्हणून त्या आपल्याला अंतःकरण चक्षुनं पाहायचं आहे की तो आत मागणारा तो सूक्ष्म देह आहे ना
त्या सूक्ष्म देहामध्ये त्या 16चा संघात असणारा तो जो जीव आहे त्याला सूक्ष्म देह म्हणतात. हे वरचा देह दिसणारा स्थूल देह आणि स्थूल देहाच्या आतमध्ये नांदणारा तो सूक्ष्म देह. त्या सूक्ष्म देहामध्ये अंतकरण चतुष्ट त्यातला जो चित्त नावाचा जो घटक आहे ना तो ठाव देई चित्ता राखे पायापाशी. त्या चित्ताला तुझ्या पायावर ठेव म्हणतात. माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी नाही ऐसे करी काही काही ऐसे करी काही राहो ऐसे करी काही राहो ऐसे करी काही आधरोनिया बाई भवा तारी दातारा 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 माझे चित्त तुझे पायी आहे ऐसे करी काही धरोनिया पायी भवा तारी दातारा. बाबा माझं चित्त आहे ना ते तुझ्या पायावर राहू दे म्हणतात महाराज. आणि त्या नाही चित्ताच्या न्यायानं सकळ वृत्तीशी आकर्षित म्हणतात महाराज. जी सगळी वृत्ती आहे ना त्या वृत्तीच्या न्यायानं वृत्तीमध्ये काय काय आलं महाराज. अंतकरण चतुष्ट म्हटलं. अंतकरण म्हणजे काय हो आतलं जे काम करणारं जे करण आहे ना इंद्रिय त्याला अंतकरण म्हणतात महाराज. मग ते अंत काम करणारे काय काय हो मन बुद्धी चित्त अहंकार हे निर्गुण स्वरूपाने त्या ठिकाणी नांदतं. मन दिसतं का आपल्याला बुद्धी दिसते का चित्त दिसतं का अहंकार दिसतो का परंतु आपलं कार्य केल्याशिवाय राहतो का तो. आता अहंकार दिसतो का नाही दिसत परंतु मीच स्फुरण करणारा कोण आहे तो अहंकार आहे महाराज. चिंतन करणारं कोण आहे चित्त आहे. संकल्प विकल्प करणारं कोण आहे आणि बुद्धी काय करते निश्चय करते. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावे आपला आपण. बुद्धी काय करते निश्चय करते बाबा हेच ते करायचं याचं निश्चय करणारी ती बुद्धी आहे. म्हणजे हे अंतकरण चतुष्ट जे नांदतं ते अंतकरण चतुष्ट भगवंताच्या पायावर नाही या सगळ्याच्या ज्ञानानं भगवंताच्या पायावर ते अंतकरण चतुष्ट राहिलं तर त्याला तिसरा देव सांगितला कारण नावाचा. मग तो कारण नावाचा देव जर का त्याचा हा सूक्ष्म देह येत नाही जात नाही असा तो सूक्ष्म देह सदाचा याच ठिकाणी आहेच तो त्याचा स्वभाव नाश त्याचा आश्रय नाश सांगितला. त्या सूक्ष्म देहाचा आश्रय नाश सांगितला. तो आश्रय म्हणजे कोणता तो कारण देहाच्या आश्रयावर नांदतो म्हणून त्याचा आश्रय नाश सांगितला. ज्यावेळी कारण देहाचा बाद होईल कारण देहाचा बाद कधी येणार हो ज्ञान झाल्यानंतर. त्यावेळी त्याचा बाद झाला की हा सूक्ष्म देह म्हणजे पडून गेली या भिंती चित्राची केवळ होय माती या न्यायशास्त्राच्या ज्ञानानं जसं भिंतीवर काढलेलं चित्र असतं आणि ती भिंत पडल्यानंतर चित्र राहते का ते चित्र सुद्धा पडतं. तद्वज्ञानानं हा सूक्ष्म देहाचा त्या ठिकाणी बाद होतो आणि त्याच ज्ञानानं हे या देहाच्या ज्ञानानं जर का आपण त्या वृत्ती भगवंताच्या पायावर वाहिली तर त्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी तिची चित्तवृत्ती घट्ट राहून त्या ठिकाणी आपला या ठिकाणी असणारा या देहाचा संबंध निघून जाईल. म्हणून त्याच न्यायानं तुकोबराय म्हणतात ठाव देई चित्ता राखे पायापाशी सकळ वृत्तीशी आकर्षित देह समर्पिजे देवा देव समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा हा होईल आगवा तुका म्हणे आनंदे. म्हणजे या देहाने सगळ्या आपण त्या ठिकाणी भगवंताला जर का आपण शरण गेलो तर काय होलो अवघा आनंद. जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद नाही अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवे सगळं जे आहे ना ते सुख प्राप्त होईल त्या भगवंताच्या माध्यमातून. ते चित्त आपलं त्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी राहिलं तर तो सगळा आनंद आपल्याला प्राप्त करता येईल. त्याच्यासाठी तुकोबरायाने पुढचे ते विकास सांगितले. आस भय चिंता लज्जा काम क्रोध काय काय विकास सांगितले. आस भय चिंता लज्जा काम क्रोध काय काय आपल्याला बाधक परमार्थाला सांगितलं महाराज. आस
आस म्हणजे आशा. आपल्याला किती आशा आहे हो संसारामध्ये. त्या आशेसाठी आपण किती संसाराच्या ज्ञानानं गुरफटत बसलो हो. आशा कधी संपली आहे का आपल्या मनातली. जरी काय समजा एखादा बंगला बांधला तर आणि एखादा असावा असं वाटते. एक मजला बांधला तेवढ्यावर राहावं असं वाटते का महाराज. आणि दुसरा पाहिजे, बरोबर आहे ना. आणि दुसरा पाहिजेच. नाही दुसरा जरी असला त्या बंगल्यामध्ये राहायची जर का सोय असली तर त्यात आणि काहीतरी वेगळं असावं. आज संपली आहे काय. आशा संपली आहे काय. आपल्या आयुष्यातली आशा कधी संपलेलीच नाही महाराज. अख्खं आयुष्य त्या आशे पाठीमागे गेले महाराज. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेती कोणी काहीच न करती मज वाचुनी. सर्व सुखाच्या न्यायानं आशे पोटी अख्खं आयुष्य जाते महाराज. आपलं त्या ठिकाणी थांबते का महाराज. आशा कधीही संपलेली नाही. या आशेनं भगवंताला नीचपणा आणण्याचं काम सुद्धा या आशेनंच केलेलं आहे. आशा उपजली भगवंताची नीच वामनत्व आले त्याशी. वामनत्व नीच आलं का तर आशेपोटी. त्या आशेनं भल्याभल्यांना वाकवायचं काम केले महाराज. मग तुम्ही आम्ही तरी कोण महाराज. या आशेपोटी सगळं आयुष्य जरी गेलं तरी सुद्धा आपली आशा थांबते का महाराज. आशा कधीही थांबत नाही. बरेच दृष्टांत आशेच्या माध्यमात नाही. पण तो आशा कधीही संपत नाही महाराज. आशा संपत नाही. बघा एक दृष्टांत आहे, ऐकला असेल आपण तो अनेकदा सांगतो. एका ब्राह्मण जोडपं होतं महाराज. आणि त्या ब्राह्मण जोडपं मंदिरामध्ये काही नाही. आणि मंदिरामध्ये येत असताना त्या ठिकाणी त्यांना एक 6 वर्षानंतर पुत्रप्राप्ती झाली. पुत्र नव्हता, 6 वर्षानंतर पुत्रप्राप्ती झाली. त्या ब्राह्मण काकाला काय वाटलं, पहिला एवढ्याच्या आपल्याला पुत्रप्राप्ती झाली, आपण एखादं वारकऱ्यांना जेवण घालूया. काकींना ते बोलले ठीक आहे म्हणले घाला. कधी सांगताय 2 दिवसांत लगेच तारीख दिली. वारकऱ्यांना सांगितलं ठीक आहे म्हणले. काकीनं आता ब्राह्मणाच्या आजचं जेवण म्हटल्यानंतर किती असणार यथेष्ट जेवण 10-15 पदार्थ सगळे पदार्थ करून त्यांना एकत्र त्या ठिकाणी केलं. आता त्यांचं घर होतं कसं महाराज एकच खोली एकच रूम. त्या एकाच रूममध्ये सगळं किचन बाथरूम वगैरे सगळं एकत्रच. आता वारकरी आल्यात म्हटल्यानंतर लागलीच काकीने काय केलं घरातली बाटली तांब्या पाणी भरून बाहेर दिलं. बाहेर आलेत वारकरी म्हटल्यानंतर आणि ते पाणी दिलं. हात धुयाला पाणी दिलं तर काकीने काय केलं इकडे ताटं मांडली. अंतरून ताटं मांडली. साधून काढून ताटं मांडली. आणि ताटं मांडली तर हात पुशीत वारकरी आत गेला. तर त्यांना ते झालेलं बाळ एक 6 महिन्याचं होतं. त्यानं रांगत जाऊन त्या पंक्तीजवळच शिकिली. आता ती शी काढायचं म्हटल्यानंतर त्याला बरंच काही करावं लागतं. त्याला खापर तर बघायला पाहिजे, नाहीतर शिडी बघायला पाहिजे, नाहीतर कागद बघायला पाहिजे. ते पुसून घेऊन त्याच्यावर परत सारवून ते पुसून घ्यायला पाहिजे. एवढा वेळ आपल्याकडे नाही. कारण का बाहेर वारकरी आल्या हे करता येणार नाही म्हणून तिने डोकं चालवलं. काय केलं त्या शीवर उलटी भांडं टाकलं ते झाकलं. आता वारकरी येऊन पटापटा बसले. 10-12 वारकरी बसले. सर्वांना पात्र टाकली. सर्वांना पदार्थ वाढायला सुरुवात केली. सगळे पदार्थ सर्वांना वाढले. जवळजवळ 10-15 पदार्थ वाढले. आता 10-15 पदार्थ त्या ठिकाणी असणाऱ्या जवळजवळ भांड्यातले त्या 10-15 पदार्थ वाढले. परंतु सगळे वाढलेले पदार्थ वारकरी बघतात आणि वारकऱ्याचं लक्ष कुठं ते उपडी घातलेल्या भांड्याखालचा पदार्थ वाढायचा राहिला. आता 10-15 पदार्थ ताटात वाढले त्याची आस नाही महाराज. ते झाकून ठेवलेला पदार्थ तिकडच का आस. आता त्यानं पोट भरेल का नाही महाराज. अनलिमिटेड सगळं होतं म्हटल्यानंतर पोट भरेल का नाही. परंतु आशा कुठं राहिली हो त्या झाकून ठेवलेल्या भांड्याखाली. आशा संपली आहे का. आशा संपत नाही महाराज. कितीही तुम्ही करा आशा संपत नाही. आस जाऊ देत म्हणतात. आस भय भीती आपल्याला परमार्थच आहे महाराज. संसारात भीती आहे का. संसारामध्ये काहीही सांगा करेल महाराज. कोणतंही काम सांगा संसारात करेल. परंतु परमार्थात इथे येऊन टाळ घेऊन उभा म्हटलं तर भीती आहे लाज आहे. भीतीने लागूनच येते महाराज. का इथं आपल्याला लाज आहे. म्हणजे इथं आपलं स्टेटस आपण मानतो. इथं आल्यानंतर मी कोण आहे याचा स्टेटस म्हणजे इथं आपल्याला तो अहंकार इथं उपजतो महाराज. आज
भय भीती परमार्थामध्ये भीती नाही महाराज. परमार्थामध्ये भीती बाळगायची गरज नाही. कारण का देव उभा मागे पुढे. भीती आहे का महाराज? भीती नाहीच आहे महाराज. आज भय शंका शंका परमार्थामध्ये शंका नसावी महाराज. संशय अजिबात नसावा. कारण का माऊलीने सांगितलंय संशयावरी घोर अनेक नाही पाप थोर का विनाशाची वागून प्राणी असे म्हणतात महाराज. संशय अजिबात नसावा महाराज. कारण का आता पाहिलं तर संशय आमच्यावर संशय घेणारी लय समाज झालाय महाराज. ते मागच्या ह्याच्यामध्ये तुकोबरायांच्या ज्या पुष्पोष्टीची त्या काळामध्ये त्यावेळी तर लय व्हॉट्सअपला वाईट मेसेज आले महाराज. नको नको ती शंका तुकोबरायांचा फोन केला असं बऱ्याच त्या लोकांना आम्ही फोन करून सांगितलं बाबा त्यात काय पडू नकोसा. हे कुणीतरी वाईट लोकांनी असं काढलेलं आहे. तिथं तुम्हाला ती परत उघडून काढायची काय गरज आहे. शंका फक्त याच ठिकाणी मानतात महाराज. का तर ती भिंत चालवलीच असेल का, मेलेलं मूल उठवलेच असेल का. नाही महाराज हीच शंका आपल्याला बाधते महाराज. श्रद्धेला फार महत्व दिलं आपल्या संप्रदायामध्ये. श्रद्धेला फार महत्व दिलं. श्रद्धा विवेक वैराग्य आणि त्या समाधी षटकाच्या माध्यमातून श्रद्धा हे प्रकरण घडतं महाराज. श्रद्धा ही गुरूंच्यावर श्रद्धा किंवा शास्त्रावर श्रद्धा म्हणून तिथं शंका नसावी महाराज. दास भय शंका दूर. त्यानंतर लज्जा काम क्रोध लाज सुद्धा नसावी. आणि काम क्रोध हे षड विकारातले दोन विकार आहेत महाराज. काम आणि क्रोध एवढं बाधक आहेत महाराज. काम क्रोधानं आपल्याला ग्रासलेला आहे. एक तुकोबरायांचा अभंग आहे महाराज. काम क्रोध लोभ मत्सर दंभ अहंकार त्याचे बळ फार सुख देवी सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. षड विकार सांगितले. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार हे षड विकार सांगितले. त्या षड विकाराला आपण ग्रासून धरलं ना त्या ठिकाणी ते षड विकार काढून टाकायला पाहिजे. लज्जा काम क्रोध कामाने आपल्याला ग्रासलेला आहे महाराज. काम एवढा आपल्या ठिकाणी आहे. नको नको त्या ठिकाणी काम उत्पन्न होतं महाराज. क्रोध सुद्धा आपल्यामध्ये आहेत महाराज. जर का एखादी चाल सुद्धा नाही दिली तर सुद्धा क्रोध येतोच महाराज. नको नको त्या न्यायानं क्रोध आपल्याला येतोय. तो क्रोध आणि काम याच न्यायानं आपलं अंतःकरण भरलेलं आहे महाराज. आणि जर काय हे अंतःकरण ह्या अंतःकरणापासून शुद्ध व्हायचं असेल तर हे विकार पहिलं बाजूला काढलं तरच येऊनी गोपाळ राहे. तू का म्हणे देह तू का म्हणे देह भरिला विठ्ठल. तू का म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोध केले घर विटे. कधी कधी भगवान त्या ठिकाणी हे घर आहे ना हे भरलेलं आहे. ते घर आपलं मोकळं करायला पाहिजे तरच त्या ठिकाणी दुसरं काहीतरी भरायला जागा होईल महाराज. ते आपलं भरलेलं आहे ते पहिलं भरलेलं मोकळं करायला पाहिजे तरच त्या ठिकाणी एवढी गोपाळ राहील. तिथे भगवंताला जागा करायची आहे ना तर त्या ठिकाणी मल दोष घालवला पाहिजे, विक्षेप दोष घालवला पाहिजे. आणि मल दोष विक्षेप दोष केल्यानंतर आवरण नावाचा दोष आपल्याला भगवंत किंवा श्री गुरूंच्या न्यायानं तो आवरण नावाचा दोष जाईल आणि आपण आपलं घर त्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी स्वच्छ होईल आणि भगवंत त्या ठिकाणी येऊन राहील. म्हणून आज भय लज्जा काम क्रोध तोडावा संबंध याचा माझा. आणि चौथ्या पाचव्या चरणामध्ये तुकोबाराय काय म्हणतात. मागणे ते ती आहे आता मागणे ते
आपल्या चरणाच्या माध्यमातून तुकोबाराय सरळ सरळ म्हणतात की मागणे ते एक हेची आहे आता नाम मुखी संत संग दे. मुखामध्ये तुझं नाम दे आणि संगत कुणाची दे? संतांची दे. वास्तविक पाहिलं तर आपल्यावर जे संस्कार घडतात ते संगतीच्या माध्यमातूनच घडतात महाराज. म्हणून ते आपलं जे शरीर शुद्ध व्हायला कारणीभूत काय आहे तर आपले असताना जो मलदोष जायला पाहिजे मला सांगितलं तो मलदोष कशाला जाईल हो? त्या नाममुखी मुखाने नाम घेतला तर ते दोष निघून जाईल. मल नावाचा दोष कशाला जातो? निष्काम कर्मानं आणि निष्काम उपासनेनं विक्षेप नावाचा दोष जातो. आता हे दोन करत असताना त्या ठिकाणी साधना सांगितली. काय? मुखी नाम सांगितलं. मुखानं नाम घ्यायचं. आता ते भगवंताचं नाम घेत असताना त्या ठिकाणी निसंकोचपणे ते नाम सतत सतत नाम दिन रजनी हाची गंधा गोविंदाचे पवाडे हे भगवंताचं नाम आहे ना. सतत सतत घेतलं तर काय होईल? भगवंत स्वरूप होईल का नाही महाराज? गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. सतत सतत भगवंताचं नाम गोविंद गोविंद मनामध्ये जर का आपण म्हणत राहिलो तर काय होईल? तुकोबारायाने शेवटला त्या अभंगामध्ये दृष्टांत दिलाय महाराज. तुका म्हणे आळी जिवे नुरूची वेगळी. जशी ती कुंभारी माशी एखाद्या आळीला आपल्या घरट्यामध्ये नेऊन ठेवती आणि तिथं ठेवल्यानंतर ती माशी काय करते? हो, फिरून यायचं नाही, त्या आळीला टोच मारायची. फिरून यायचं, आळीला टोच मारायची. सतत सतत ती टोच मारताना ती आळी काय म्हणते? हो, आता ती येणार आणि मला टोच मारणार. आता ती येणार, मला टोच मारणार. सतत सतत तिच्या स्मरणामध्ये कोण आहे? हो, ती कुंभारी माशी. आणि थोड्याच दिवसात ती काय होती? हो, ती कुंभारी माशी बनून जाते. कशामुळं? ध्यास लागल्यामुळं. सतत सतत तिचा ध्यास लागल्यामुळं. तसं सतत सतत भगवंताचं नामस्मरण जर का आपण केलं तर आपलं चित्त शुद्ध व्हायला काय वेळ लागेल का महाराज? सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर दुर्लभ सो. सतत सतत भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये राहिलं तर काय होईल? आपले श्रीकृष्णाचे अर्जुन सतत सतत त्यांच्या रोमारोमातून श्रीकृष्ण श्रीकृष्ण धनित होतात महाराज. नाही आपल्या तुकोबारायांच्या सुद्धा मुखातून सरळ सरळ सतत सतत विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत होता. नाही आपल्या जनाबाईच्या श्रेणी विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. तुकोबारायांची हाडं विठ्ठल विठ्ठल बोलत होती. का बोलत होती? तर त्यांच्या ठिकाणी असणारा तो भाव नाही त्यांच्या ठिकाणी असणारा ते सतत नामस्मरणाचं कार्य आणि ते कर्म असल्यामुळे त्यांच्या मुखातून ते त्यांच्या हृदयातून सतत सतत ते बाहेर पडणारं नामस्मरण होतं. म्हणून मुखी नाम आणि संग कुणाचा? हो, संतांचा सांगितलाय. कुणाच्या तरी संगतीत राहू नये महाराज. आपल्याला संगत करायची आहे ना, चांगल्याची करावी आणि त्या संतांचीच करावी महाराज. संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पालिके नाही ते साधू थोर साना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगे आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागे. आपल्यासारखं करायचं काम फक्त संतच करतात महाराज. सही ताकद करतून अकर्तूम अन्यथा करतूम शक्ती फक्त संतांच्या जवळच आहे महाराज. म्हणून संगतीत सतत सतत संतांच्या राहायला पाहिजे महाराज. कुणाच्या तरी संगतीत जाऊन चालेल का महाराज? माहिती आहे आपल्याला कठीण पदार्थ कुठला? हो, हिरा. हिरा जर का फोडायचं म्हटलं तर तो हिरा आयरनीवर ठेवून त्याच्यावर घन मारला तर तो घनानं फुटतो का महाराज? नाही फुटत. तर एक तर तो आयरनीत घुसेल, नाहीच घुसला तर तो घनात घुसेल, त्यातनं जर का सुटला तर तो मारणाऱ्याच्या तांगडीत घुसेल, परंतु तो फुटणार नाही. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता घरी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा म्हणतात. जसा तोच हिरा जर का आपण जर का एका कपाटात ठेवला आणि त्याला ढेकणाचा संग लागला तर काय होईल?
देखनाच्या संगे हिरा दुभंगला देखनाच्या संगे हिरा दुभंगला देखनाच्या संगे हिरा दुभंगला देखनाच्या संगे हिरा दुभंगला कुसंगे नाडला साधू जैसा कुसंगाच्या संगतीत गेलेला साधू सुद्धा बाद होतो महाराज तुम्ही आम्ही तर काय सोडूनच द्या महाराज लेखनाच्या संगतीत तो हिरा गेला तर त्या हिऱ्याचं पाणी होतं ना तसं तो साधू सुद्धा कुसंगानं नाडला जातो महाराज मग संगती कुणाची करावी संतांचे संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पण ते माऊलीने सांगितले महाराज संगत करायचं असेल ना तर संतांचीच करायची महाराज म्हणून संत संगतीचे कार्य साधू सुख संतांच्या संगतीत ते आपल्याला सुख प्राप्त होतं अभंगाच्या 5 चरणाचा थोडक्यात भावार्थ आपण मांडलेला आहे राहिलेल्या चरणाचा मधलं भजन घेऊ आणि चरणाचा त्या ठिकाणी आपण बघू विठोबार करी उपकार देहाचा विसर पाणी माझ तरीचा हा जीव सुख पावे माझा केशी राजा कळवाले आवडी चिता राखे पायापासी सकळ वृत्तीची अतुलित आस भय लज्जा आस भय चिंता लज्जा कामकोल तोडावा संबंध याचा माझा मागणे ते एक हेची आहे आता नाम मुखी संत संग दे तरीच हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कडवाले आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की बाबा तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा भावशुद्ध तुकोबाराय काय म्हणतात बाबा माझी जी सेवा आहे ना ती वरपंगाला नको म्हणतात का हो म्हणजे देवाला शंका आली असेल का महाराज तुकोबारायने असं म्हणण्याचं कारण काय बाबा आपण जी सेवा करतो ती वरपंगाला नको महाराज वास्तविक पाहिलं तर आपल्याच्यानं जी सेवा घडते ती काय हो वरपंगाची आहे महाराज अंतकरणापासून आहे का अंतकरणानं सेवा नाहीच आहे महाराज कसं आहे जर का सेवा आपल्याला घ्यायचीच आहे ना तर ती अंतकरणयुक्त असावी महाराज आपण भगवंताचं कार्य करतो परंतु त्या कार्यपाठीमध्ये काही ना काहीतरी मागणं असतं किंवा काहीतरी आस असते काहीतरी आपल्याला बरंच काही त्या माध्यमातून मागायचं असतं भगवंताकडे म्हणून आपण भगवंताच्या कोणत्या तरी आसेपोटी कोणतंही कार्य करत असतो कोणतंही कार्य आता वास्तविक पाहिलं तर म्हणजे वारकरी संप्रदाय सोडून इतर जी लोक देव भगवंतावर श्रद्धा करणारे असते ती काय कोणत्या कोणत्या दृष्टिकोनातून करतात हो भगवंतावर भक्ती माहिती आहे आपल्याला बरेच काही त्याची कारणं असू शकतात महाराज त्यातलं मग कोणतंही कार्य असो परंतु ते कार्य इथं तुकोबाराय सांगतात की बाबा माझी सेवा घ्यायची आहे ना तुका म्हणे नको वरपंग देवा वरपंगाला सेवा नको आहे म्हणतात आपली चालली आहे ती सेवा वरपंगालाच आहे नुसतं अगदी टाईटमध्ये कपडे घालायची इस्त्रीची वगैरे चांगलं काठाचं धोतर लावायचं उंच टोपी घालायची आणि गल्लीतून किंवा समाजातून फिरायचं समाजानं काय म्हणावं बाबा काय महाराज असेल त्याला तुकोबाराय काय म्हणतात बघा टिळा टोपी उंच दावी जगी अवधावी एक गोसावी अवधावर पंग सारा अंगी विषयांचा थारा चांगली टोपी वगैरे टिळा लावलाय आणि टोपी घालून समाजातून चाललाय त्याला काय म्हणतात तुकोबाराय अवघा वरपंगानं सेवा नको आहे म्हणतात महाराज ती वरपंगाची सेवा नको आहे कारण का वरपंगाची सेवा भगवंतापर्यंत पोहोचत नाही महाराज तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा भावशुद्ध अंतकरणापासून सेवा पाहिजे महाराज आपल्या अंतकरणापासून सेवा पाहिजे आपली नुसती वरच्या या देहानं सेवा आहे ह्या देवाला तर त्या ठिकाणी विसर पाडायला सांगितलं आहे आणि त्या देहानं आपण जर का सेवा केलेली भगवंतापर्यंत पोहोचेल का महाराज नको आहे ती सेवा भाव कसा पाहिजे महाराज भाव जेते भाव तेथे देव म्हणतात महाराज जसा भाव असेल भाव बळे आकळे एवढी नाकळे कर तळी आवळे तैसा हरी किंवा अनेक तुकोबारायने आपल्या हरिपाठामध्ये सांगितले भावाच्या ज्ञानानं बरीच उदाहरणं तुकोबारायने दिली महाराज योग याग विधी येणे नोयशी वायाची पारिधर्म भावेने न देव न कळेनी संदेह गुरुविने अनुभव कैसा कळे भावाशिवाय देव प्राप्त होतच नाही महाराज आपला भाव त्या ठिकाणी किती आहे यावर बरंच अवलंबून असते महाराज आपला भाव किती असतो भाव नसतो महाराज तुकोबारायने 450 वर्षापूर्वी लिहून ठेवले महाराज काय
सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. सासूसाठी सून रडायला लागली आहे महाराज. काय रडायला लागली ती? माझी आई ग म्हणून. आता आत्या म्हणत नाही, सुना आत्तीला म्हणजे सासूबाईला आत्या कोण म्हणते का महाराज? काय म्हणतात? आई. आणि ती काय रडायला लागली? माझी आई ग म्हणून उर बडवून रडायला लागली. आता ती रडत असताना बघणारी माणसं काय म्हणणार हो? आता ही का म्हणून रडत असेल? आईला रडणार नाही, एवढी सासूबाईला रडायला लागली. तिचा अंतकरणातला भाव कसा असणार? आपोआप बाहेरच्या माणसाला सांगायची गरज नाही, तसा भाव आपला भगवंताला. मोहे घातले रडाया नाही असू नाही माया. बघा आता अलीकडं आपल्याकडे पण ते आले महाराज. पहिलं सिटीमध्ये माणूस मेला की रडायला माणसं मिळत होती, बरोबर आहे ना? रडायला. कारण का इकडं पहिलं, आता आपल्याकडे सुद्धा कसं होतं, एखादी व्यक्ती जर का गावातली मेली तर त्याला गल्लीत आणून बाहेर खुर्चीवर बसवत होती आणि सगळं पाठीमागं अशी सगळी रांग लागत होती रडायला. आणि ती पद्धत आता आपल्याकडं पण गेली आहे महाराज. आणि सिटीमध्ये काय असायचं, जर का माणूस मेला तर त्याला रडायला माणसं भाड्याला आणायची. किती? 1 तास झाला की 100 रुपये भाडे, 100 रुपये द्यायचं. दुसरा तास जर का जास्त वेळ ठेवलं की 1 तास निघून गेला बघा. मग त्यांच्या ठिकाणी ते आसू येत असतील का महाराज? ते कसं येतात हो? मोहे घातले नाही आसू नाही माया. मायाच नाही तिथं आसू येतील का महाराज? नाही महाराज. तो भाव नाहीच आहे महाराज. भाव अंतकरणापासून भाव असेल तरच तो आपल्याला देव कळेल महाराज. तो करायचंय का आपण काय महाराज? अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. भगवंत काय करतो हो? आतली गोडी घेतो महाराज, बाहेरने घेत नाही महाराज. आतली गोडी घेतो, बाहेर जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. कुणाचा देव सोयरा हो? दिनाचा देव सोयरा आहे महाराज. तुमच्या आमच्यासारख्याच नाही महाराज. आपलं नुसतं वरपंगानं. आता समाजात पाहिले तर आता ही सगळी सेवा आपली कशी चालली हो? वरपंगानच चालली आहे महाराज. सगळे मंदिर पाहिलं तर भरून ओस चालले आहेत महाराज. आता आपण प्रत्यक्षात पाहतोय बाळूमामाच्या आत्मापूरला मंदिरामध्ये का गर्दी आहे हो? एवढं भगवंतावर त्या बाळूमामावर प्रेम आहे का महाराज? नाही महाराज. नुसती रविवारची अमावस्येची आपण रस्त्याला गर्दी बघायची. काय आपल्या मनामध्ये काय काय भरून या माता भगिनी तरी एवढ्या मामाला जातात, त्या ठिकाणी भाव आहे का महाराज? नको नको त्या न्यायानं त्या भगवंतापर्यंत जायचा विचार करतात. खरोखर जर का अंतकरणापासून भाव असेल, जर भगवंताकडे काहीही मागायची गरज नाही महाराज. भगवंत देतो. कुणाला देतो? ज्याच्या प्रारब्धानुसार जे मिळायचं आहे ते मिळणारच महाराज. त्याच न्यायानं प्रारब्धेची जोडे दळ म्हणतात. प्रारब्धेची वाडे मान का सोस करशी जना भज म्हणा पंढरी राणा. प्रारब्धानं जे आपल्याला मिळायचं आहे ते मिळणार. भगवंताकडे मागायची काय गरज आहे काय महाराज? परंतु आपण मागितल्याशिवाय आपण भक्ती करतच नाही महाराज. कोणतीही भक्ती असो, मागितल्याशिवाय भक्ती करतच नाही. त्याच न्यायानं मागितलं तर ते भगवंतापर्यंत पोहोचत नाही महाराज. ती व्यक्ती तो साधक त्या भगवंतापर्यंत पोहोचत नाही. कारण का तो भाव आहे ना, तो भाव अंतःकरणातला शुद्ध असायला पाहिजे. जसा शबरीचा होता, आपल्या विदुर काकीचा होता, त्याच न्यायानं जर का आपण त्यांच्या भगवंतावर प्रेम केलं तर आपल्याला भगवंत भेटेल का नाही महाराज? म्हणून त्याच न्यायानं तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, तरीचा हा जीव सुख पावे माझा, बलवी कृषी राजा कळाले ज्ञानेश्वर मानवी ज्ञानराज